महापालिकेसाठी इंग्रजीतही नामनिर्देशन पत्र उमेदवारांना आता इंग्रजीत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगानं पत्र काढून ही त्यांची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। अर्ज मराठीतच भरा असा आयोगाचा आग्रह होता। त्यानंतर अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मात्र इंग्रजीत देखील अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने तसे पत्र आता मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेले आहे। तर अपक्ष उमेदवारांना 194 चिन्हांचा पर्याय देण्यात आलाय। 5 राष्ट्रीय 14 राज्यस्तरीय पक्षांमधून उमेदवारीची ही संधी देण्यात आलेली आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 पर्याय दिसत असले तरी इच्छुक उमेदवारांना 5 राष्ट्रीय पक्ष आणि 14 राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांमधून उमेदवारीची संधी आहे। तसेच नोंदणीकृत पक्षांव्यतिरिक्त अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी तब्बल 194 चिन्हांचा पर्याय उपलब्ध असणारे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षांना त्यांच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे। उर्वरित पक्ष आणि अपक्षांना 3 जानेवारीला चिन्हांचं वाटप केलं जाईल। त्यामुळे अपक्ष कोणत्या चिन्हांना सर्वाधिक पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रुजू न झाल्याचं निदर्शनास आलंय। सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक आणि सुरळीत अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारी असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारणे दाखवा नोटिसा दिलेल्या आहेत। तर यंदाही नव्या वर्षाचा आनंद पहाटेपर्यंत साजरा करता येणार आहे। मध्य रेल्वेच्या 4 विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत। बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता CSMT इथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण इथे 3 वाजता पोहोचेल। तर कल्याण इथून 1:30 वाजता एक लोकल सुटेल, ती CSMT स्थानकात 3 वाजता पोहोचेल। तर CSMT पनवेल आणि पनवेल CSMT लोकल देखील सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता CSMT परिसरात यंदाही नव्या वर्षाचा आनंद पहाटेपर्यंत घेता येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।